आता आपण पॉवर मोड वरती बघूया. चंदू विचारूया. चंदून आता गाडी चालवून बघितलं कसं वाटतं? बरी आहे, बेस्ट. हा बेस्ट आहे. तुलाकडे भारी वाटतं ना? एवढा पाणी आहे आता आत्ता आत्ता आता आत्या 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 समोर पण लुक मस्त वाटतं. हा आपल्या गाडीचा नंबर ह्यो असा आपलं बघा. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मंडळी आपण करेक्ट आता 2 दिवसानंतर भेटतो आणि आज तुम्ही टायटल आणि थंबनेल जर बघितलात, पहिली गोष्ट तर आपल्या गाडीचा नंबर पण इल्लेलो तो पण तुमका सांगूक नाही होते आणि मोठी गोष्ट म्हणजे गाडीची राईडच करूक नाही होतो. गाडी आपण ज्या कामासाठी घेतलो स्वतः कामच करूक नाही होतो, एकदा पण फिरान येऊक नाही म्हणजे राईड करून येऊक नाही. आणि गाडी घ्यायचं कारण ही गाडी कशाक चूज केलो, सो माका जरा स्पोर्टी लुक होयो होतो आणि बजेटमध्ये होय होतो, त्याच्यामुळे म्हटलं ही बघूया आणि लुक कसं दिसता काय नाही तो आपण आता गाडीवर फिरताना आपण कळतलो जा आणि मायलेज पण कळतला किती देता काय नाही, कारण तिकडे इंडिकेट करता किती आता मोड वगैरे काय असं तुमका गाडीचं सगळं सांगते. सो आता बाहेर पडूया. पाऊस रोजच्या सारखं असा दर टायमात ब्लॉग चालू करते तेव्हा पावसाचा मी बोलतच इल्लेलो असे आणि आता पण ताज वातावरण सारखं कंटिन्यू पडताच. सो तुमका अळा भरलेला दिसत असताना बघू शकताय, इकडनं खूप वेळा दाखवले पण तरी सुद्धा. तर आता वेळ नको काढूया, जा मेन काम असं ता करूया, आपण बाहेर पडूया. आणि मित्र पण इल्लेलो असा, त्याची पण नवीन गाडी घेतली ना त्यांनी पण, सो ती पण थोडीशी राईड करूया, आपली पण चालवूया आणि थोडक्यात फिरणं येऊया. चला. ओके मंडळी, फायनली आपण मेन रोडवरती गेलो आणि निघालो. मला सांगू तर झालं एकदम भारी वाटतं. फॅशन प्रोवरनं डायरेक्ट आता या गाडीवरती स्विच केलो आपण आणि घेऊचा कारण एकच होता की आपण कसं थोडं स्पोर्टी लुक होतो आणि बघू शकता थोडंफार बॅलन्स FZ गाडीसारखे वाटतं आणि चालवक तर मस्तच वाटतं. ज्यांची कोणची रेडर गाडी आहे त्यांना माहितीच असताला, सांगूची काही गरज नाही. विषय एकच हा म्हणजे पाऊस भरता, पाऊस कधी पण पडक शकता. थोडं थोडं काही काही रस्तो खराब असा. पण चालवक एकदम मजा येता, असं वाटतं कुठची तरी स्पोर्ट बाईक जाणती पण महागडी असं वाटतं. कदाचित आम्ही साध्या गाडीवरनं आता याच्यावरती स्विच केलं म्हणत असं वाटत असतात. आणि गाडीचा विचार केला तर गाडीत 5 गिअर प्रोव्हाइड केलेले असत आणि कुठची सिस्टीम असा काय चलताच तुमका सांगते. आणि मोठी गोष्ट जसं की बोलले गाडीचा नंबर इल्लेलो असा तो पण तुमका सांगते काय असा तो. लास्ट टाइम पण आपण इकडे दिलेलो, आपल्या मंदिराच्या इकडेच राईड घेतलेलो. सो आता पण या साईडलाच जाऊया. पाऊस कधी पण मध्ये पडत, त्याच्यामुळे आम्ही काय रेनकोट आता आणूक नाही हो येताना. तो गाडीचा विचार केला तर गाडीत 2 मोड असतात, एक म्हणजे इको आणि एक पॉवर असा. सो आता सध्या आपण गाडी चालवतो ती इको मोड वरती असा. आणि आमचं काय चॅनल प्रोफेशनल गाडीचे फीचर्स वगैरे सांगूच नाही, पण आपण जसं हळूहळू कळत तसा या गाडीचा तरी सांगेन मी. माझ्यासाठी पण सगळं नवीनच आहे. हॉर्नचा आवाज वगैरे ऐकवते एवढं वाटतं. सो आपण आता काय करूया, इकडनं घेऊया राईड. राईट या साईडला गाड्यांची रहदारी थोडी कमी असतात म्हणून इकडे घातली, कारण इकडे पहिली बस पण आहे, पण बस पण आता इकडची बंद झालेली आहे.
काय करूया, येताना ती गाडी चालूया, बजाज पल्सर NS. आता आपण पॉवर मोड वरती बघूया. चालक तर एकदम भारी वाटतं. खूप दिवसानंतर गाडी घेऊन आता निघालो. आता कंटिन्यू चालू होताला, रोज राईड बघूक मिळतले नवीन नवीन गावात, आणि गावाची पण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतलो त्याच्यासोबतच. ओके, चंदू पुढे गेलेला आहे. आपल्याला मागे पुढेची काय शर्यतीचा विषय नाही, बस गाडी थोडीशी फास्ट चालवली. त्याचं कारण सुद्धा एकच होता, म्हणजे तर कंटिन्यू आता शुद्ध मराठी बोलत दिलं ना, शुद्ध आणि मालवणी थोडा मिक्स होता, त्या थोडासा समजून घ्या. गाडीक 5 गिअर प्रोव्हाइड केले आणि ता एक मस्त असा पॉवर मोडवरती चालवू एकदम बेस्ट. हायवे वगैरे असत तर मस्त, पण आपण काय फास्ट जाऊची गरज नाही. इकोवरतीच मस्त, आपण इकोवरती टाकूया. आणि इकडे कसे सारखे टर्न वगैरे असतात, 5 गिअरचा यूज पण नाही काय, सारखे गिअर काढा टाका असं करीत राहायचं लागतं तुमका. आपण लास्ट टाइम व्हिडिओ बनवलो की गावांची नावं सिलेक्ट करून काढलो, कुठची आपण जाऊची असत ती. तर तुम्ही कमेंट करून सांगा की पहिली राईड कुठच्या गावात घेऊया. बघूया कोण जास्त कुठच्या गावात कमेंट करतात. आणि गाडीबद्दल काय फीचर्स कोणाक माहिती असल्या तरी पण कमेंट करून सांगितलं तरी चालत. एक आपण चार्जिंगचं आहे बघा, हे दिलेलं पोर्ट दिलेलं आहे इकडे. ही जागा आवडली, ही मस्त आहे. इकडे आपण मस्त आपला चॅनलचं लोगो टाकू शकतो, नाव टाकू शकतो आपला, ओमकार बलो व्लॉग्स. लास्ट टाइम आपण इकडे येलेलो, जी राईड घेतलेली होती तेव्हा गाडी वेगळी होती, आता गाडी वेगळी आहे आपल्याकडे. इकडे स्टॉप घेऊया, तिथं असा मस्त. ओके, आम्हीपर्यंत राईड कम्प्लीट केलं. बरं रस्ते बरं वाटतं, गाडी नाही जास्त. रस्ते बाहेरकडे पडलो, रस्तो असं जातो कुडा डायरेक्ट इकडे गावात. आपण लास्ट टाइम ज्या मंदिराकडे गेलो ना तिकडे आता पॉज घेतलेलो, पण आता आम्ही थोडेसे पुढे गेलो परत, कारण तुम्ही रोड जाताना बघितलं कुठच्या साईडला राईड घेतली होती. आता गाडी जरा स्विच करतो, चंदू ही गाडी चालवून बघतो आणि आपण आता बजाज NS 125ची राईड घेऊया थोडी. ओके, 3rd गिअरमध्ये होती. वेगळाच एक्सपिरियन्स हा, खूप वेगळा, कारण ती गाडी आत्ता चालली त्याच्यामुळे वेगळं वाटतं, पण याची पॉवर खूप असा, पिकअप वगैरे एकदम फास्ट. या गाडीत पण 5च गिअर असत, सगळ्यांना माहित आहे, तरी पण आता मी बसले म्हणून सांगतोय, बाकी काय विषय नाही. कुठचं व्ह्यू चांगलं वाटतं दोघांसाठी एक कमेंट करून टाका. व्ह्यू कुठचं पर्सनली चांगलं वाटतं. जस्ट आपण राईड चालू केलो आणि आता इथे जरा पॉज घेतलो, कारण चंदू थोडेसे फोटो काढूचे होते त्याच्यामुळे. आणि तुमका गाडीचा नंबर पण सांगू टाकते, गाडीचा नंबर काय असा आपल्या काय भेटलो. ओके, इकडे थांबूया. चंदू विचारूया, चंदून आता गाडी चालवून बघितलं कसं वाटतं? बढिया, बेस्ट. हा बेस्ट आहे, तुलाकडे भारी वाटतं ना? एवढा पाणी आहे आता आत्ता आत्ता आता आत्या 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 आत्ता. समोर पण लुक मस्त वाटतं. हा, आपल्या गाडीचा नंबर
गाडीचा नंबर ह्यो असा आपलं बघा 7837. आपण काय कुठचा नंबर वगैरे मागवून घेऊन नाही, आपणाक तशी हाऊस पण नाही एवढी. आपणाक जो भेटलो तोच, कारण याच्यासाठी पण वाटतं पैसे द्यायचे लागत असतील काय माहिती, नो आयडिया. हे बघा 7837 गाडीच्या नंबरसाठी पैसे एक्स्ट्रा लागतात. आपण हो तो सोय असलो तर VIP नंबर घेऊन होय ना. पण थांबायचं लागतं खूप दिवस. येस. दिवस आता काय करूया, आता काय करू तुला, जाऊया घरा, जाऊया फोटो काढूचा. हा फोटो काढूया मध्ये, फोटो काढूचा आहे तो, फोटो काढूया मंडळी फटाफट. चलो चला, आपला फोटो वगैरे काढून झालेला नाही, आता आपण घरी जाऊया. ओके, आणि घरी आपल्यासाठी काहीतरी स्पेशल पदार्थ पण बनता, तो पण जाऊया आणि टेस्ट करूया. आणि ही गाडी जरा हायटेड पण असा, हाईट पण या गाडीची जास्त. A few moments later. ओके, फायनली आपण राईड कंप्लीट करून इलो आणि पाऊस बोललेले तर पाऊस पडान गेलो आणि त्याच्यानंतर मी आता ब्लॉग कंटिन्यू करते. सो थोडीशी चूक झाली बघू शकताय, आपण वाईड अँगलवरती सेट करूकच विसरलेलो आपलो कॅमेरो. तर असे चुका थोड्या थोड्या होत राहतात आणि एकटो असले का नंतर लक्ष राहून नाही, कारण कॅमेरा आपल्याला दिसणार नाही, म्हणजे स्क्रीन दिसणार नाही आपल्याला काय चालू आहे काय नाही, स्क्रीन खाली राहता. थोडीशी दिक्कत असत, ते काय नाही, होते हळूहळू दूर. आणि दुसरी गोष्ट, चुकी झाल्याशिवाय आपण ते सुधारू शकणार नाही. आता नेक्स्ट टाइम लक्षात राहू त्याला पक्क्या की आता ह्या गोष्टीकडे लक्ष देऊचो हा. तर त्या एक बरं झाला. आणि आईचा पदार्थ बनता चालू आहे, काम झाल्यानंतरच दाखवते. एकदम मस्त टेस्टी पदार्थ असा, कसं बनता तो बघूया आता आईच्या बनवण्यावरती, आता कसं बनता काय नाही. तर तोपर्यंत आता करते एडिटिंगचा काम, रीलचं वगैरे, वेळा तोपर्यंत जाते वरच्या घराकडे. पदार्थ झालो की आपण लगेच भेटूया. सो तोपर्यंत बाय बाय. डिश रेडी होईपर्यंत संध्याकाळ झाली. संध्याकाळ कशाक झाली त्या सांगते. आई असता तुमका अगोदरच कळलं असतं किती असतं, म्हणजे काहीतरी ना गडबड केली तर आईन गडबड केलं नाही का काय, तर आईकडनं विचारून घ्यावा काय झाला. म्हणजे खरं तर चिकाचा दूध निवळलेला तर त्याच्यामुळे, आणि ते नीट होग नाही, थोडं असं नरम राहिलं तर खरवस करूचा ठरवलेला. आणि ते शिटिये केले भरपूर, जवळजवळ 10-12 तरी शिटिये झाले. तर आता मी काय करतलंय, हा थोडा हलता अजून, आपण थंड वाईट ठेवायचा फ्रीज मध्ये घालून. हा आपण एका व्याज खालसून थोडा गरम हा, तो थंड झाला काय फ्रीजर मध्ये ठेवूया. आणि फ्रीजर मध्ये ठेवल्यानंतर त्याचं काय होतं तर बघूया, अंदाज काढूया. नाही तर बशीत घेऊन खाऊ. पहिल्या दिवशीच मस्त आलेलं, दाखवक नाही होतं तेव्हा मी दाखवक नाही होतो. हा, पण हे बघा हो जातो सेट, थोडासा असं असला तरी तर होय. असं फ्रीजर मध्ये 1-2 तास ठेवल्यानंतर रात्री झोपताना काढूया 12 वाजता. या डिशचा सांगी होतोय कधीपासून, स्पेशल डिश 12 वाजले तरी चालतं, पण ते काय थंड झालं का फ्रीजर टाकायचं. गरम हा, हे बघ हाती गरम लागतं बघ, गरम. थंड जावं. आता काय प्लॅन आहे चायचो? आता चाय झाली काय जेवणाचं. लाडू करूच्यात. चंदूची आई पीठ घेऊन येते या, तीच दाखवतली लाडू कसे करू येते. खरवस्त आपलं सेट करून ठेवलेलं आता होईत तो तासभर होई तिला. आणि आता अजून एक करतो तांदळाच्या पिठाचे लाडू. चंदूची आई इली या, तर तिने मित्राची आई मित्र इलेला असा, ती काय माहिती आहे मला आवडतं. आई खूप आवडतात लाडू, कोणाक नाही आवडतात, सगळ्यांका आवडतात. तांदळाच्या पिठाचे मला जास्त आवडतात. हे कसल्या पिठाचे? तांदळाचे उकडे तांदूळ भाजले. आणि काय घातलंय? चण्याची डाळ, चण्याची डाळ, त्याच्यात खोबरा घातला, गूळ घातला, आता मिक्सराक लावला. आता एक जीव केलं. आता परत रगडू आहे असं हाताला हळू थोडा थोडा होती आणि वळतालाय मग आता होत. असे करतात काय? आणि बघून घ्या आई मग कसे दाबतात. मोठ्याने करूचा असता आई. डाळ दाखवत ओके, तयार झालो. रेडी लाडू. हे बघ मी पण केलंय. बघ आईची पद्धत तर वेगळी. तसं नाही आहे ना करू. नाही बघ असं झालं, असं केलं तर गोल जातो.
थोडा थोडा पीठ घेऊया बाकीचं ते कशी काय नंतर खेळ दिव्याताई करूचा ते ये गो हे गो येऊ कर गो फाय जा त्याला कसल्या वाटतं यात काय टाकू डाळला डालडा घालू आहे थोडा थोडा घालायचा काय जसा मळता आहे तसा जेवणाचे नाही थोडा थोडा हे बघ कसं झालं झाले ना येणार नाही मग काय येणार ओके माप बघ ना मग किती काय घालतात त्या बघत नाही या गुळ घालून नाही हा. मेन गोष्ट बघ नाही अर्धा किलो घातला बाकी माहिती आहे आता बनवू शकता नेक्स्ट टाइम परफेक्ट लाडू झाले आपले 43 झाले आणि आता खरवस काढलं पण तो असं झालं रात्रभर आता ठेवू आहे का आता बघूया काढून त्याच्यात काय केलं मी एकच काढ नाही बा थोडा नरमच झाला आता जेली सारखं झालं कस्टर्ड झालं कस्टर्ड हा. तर ते का रात्रभर ठेवलं ना का जात चव बघता काय चव मस्त हा चव भारी आहे मग तर खा नाही आता नाही खाणे हा ना नको आता नको हो जरासं आता खाऊ कसं हातार घे ना आणि बाकी थंडगार झालो तसं ठेवूया फ्रीज मध्ये बरं मस्त सकाळी जातो लगट खरवस आणि लाडू खायचे असले तर आमच्याकडे टाइम किती झाला होतो बाकी मध्ये टाइम एवढं झाला रात्री जेवढे वाजले तर मंडळी लाडू आणि खरवस अशा प्रकारे झालेलो जसं की तुम्ही बघितलात तर आता काय नाही आता करतोय मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड आपण एडिटिंग करूया त्यानंतर झोपाचा पण असा सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय